केंद्र सरकारने जे वक्फ बोर्डाबाबत दुरुस्ती विधेयक आणलं त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडले। सभागृहात चर्चाही झाली आणि विधेयक लोकसभेच्या संयुक्त समितीकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आलं। मात्र आता या दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाची बरीच चर्चाही झाली। मुंबईतील काही संस्थांनीही याबाबत आपलं मत मांडलंय आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। शिवसेना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणालेत पहा। इस बिल को लाने का मकसद एक ही है, ट्रांसपेरेंसी और अकाउंटेबिलिटी। मुझे लगता है कि जिस तरीके से इन्होंने पूरे देश में संविधान के नाम पर भ्रम फैलाने का काम किया, फिर से आज इस बिल के नाम पर जो है भ्रम फैलाने का काम ये ऑपोजिशन पार्टीज यहाँ पर कर रहे हैं। तसेच वक्फ बोर्डाची जमीन ही शाळा आणि रुग्णालयासाठीच वापरली गेली पाहिजे, पण विरोधक राजकारण करत असल्याचं मुंबईतील जामा मशिदीच्या विश्वस्तांनी म्हटलंय। पार्लियामेंट के अंदर जो वक्फ बोर्ड का कल बिल पास हुआ है, उसके अंदर उद्धव ठाकरे गट के 9 एमपीज उठ के भाग गए। उन्होंने बोला था कि वो हमारा साथ देंगे, हम मुसलमानों का साथ देंगे, और वो उठ के चले गए। आने वाला इलेक्शन साथ धोखा किया, हम आने वाले इलेक्शन के अंदर उनको याद रखेंगे। उन्होंने हमारे साथ धोखा किया है। आने वाला किए थे उनके ऊपर, उनको लाए थे, भरोसा करके लाए थे कि ये हमारा साथ देंगे। आने वाला गलत हो रहा है। आने वाला इलेक्शन विधानसभा का है, उसमें हम लोग उनको याद रखेंगे। हम मुसलमानों ने उनको हमारा साथी समझकर बोला था, वोट दिया था कि आगे वो हमारा साथ देंगे, पर उन्होंने हमारे साथ धोखा किया। आगे आने वाले विधानसभा इलेक्शन में हम उनको याद रखेंगे। वक्फ बोर्ड अधिनियम 1995 या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे। नवं विधेयक मान्य झाल्यास वक्फ बोर्डाला मोठा धक्का बसू शकतो। या सुधारणा विधेयकावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्येही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। महायुती सरकारमध्ये वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबत एकवाक्यता नसल्याचं दिसून येतंय। काही दिवसांपूर्वी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन केलंय। यावरून त्यांचं मुस्लिम संस्थांकडून कौतुकही होत आहे। श्रीकांत शिंदेंनी वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन केलंय। ते संसदेत म्हणाले, माझ्या मते या नव्या विधेयकामुळे पारदर्शीपणा राहील। विरोधकांनी यापूर्वी संविधानाच्या नावाखाली भ्रम पसरवण्याचं काम केलंय। या विधेयकात मुस्लिम महिलांना नेतृत्व मिळेल। विरोधकांनी 3 तलाक पद्धत 370 हटवतानाही विरोध केला होता। वक्फ बोर्डातील देशातील तिसरी सर्वाधिक जमीन असलेली संस्था आहे। पूर्ण देश या जमिनीवरून 85,000पेक्षा जास्त प्रकरण सुरू आहे। विरोधक मतपेटी खुश करण्यासाठी या बिलाचा विरोध करत आहेत। तर दुसरीकडे सध्याच्या वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त करत मुस्लिमांच्या वक्फ मालमत्ता 44 मुद्द्यांवरून काढून घ्यायचंय। वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा अनावश्यक आहे। वक्फ कायद्याचे अधिकार रद्द करणं हे सध्याच्या सरकारचं उद्दिष्ट असल्याचं निवेदनात म्हटलंय। महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारने वक्फ मालमत्तेवरील कर 2% वरून 60% केलाय। तो तसाच ठेवला पाहिजे। जुन्या स्टाईलमध्ये 2% मालमत्ता इतर धर्मीयांना समर्पित करून ठेवावी अशी मागणी अखिल भारतीय सुन्नी जमियत उल इस्लाम आणि इत्तिहाद उ सुफियान संघटना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मालेगावात भेट घेऊन केली व त्यांना निवेदनही देण्यात आलंय।